गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग. तर असा ब्लॉग आहे. मी आलो बघा सावरगावला. हे बघा पुढे चाललं सावरगावला. हे बघा आपण आलो भाजी खायला. बघा मागं फुलगोणी भरलेली. बघा आपण दुकान लावलं वगैरे इकडं बघा. आपण भाजीचं दुकान आवरून घेत होता बघा. आता गिऱ्हाईक पण नव्हतं. तर मित्र बघा आपण निघालेलो आता घरी. हे बघा आपली गोणी बघा घेतली आपण वाटप निघालोय घरी. हे बघा आलं बघा चहा प्यायला बघा. तर ना मी चाललोय बघा आता घरी. हे बघा आपली भाजीची गोणी पाठी माग आहे बघा. चालले वडे घेऊन घरी आहे बघा. मित्रांनो आपण आलो बघा आता घरी भाजी घेऊन. आता आपण जाऊ आजी का भाजी द्यायला. तर मित्रांनो बघा आपण बसतो बघा जेवायला. तर मित्रांनो आपण चाललो बघा आता कामावर. हे बघा आपण चाललोय सायकलवर बघा. माग गोदडी घेतली झोपायला. तर मित्रांनो आपण आलो होतो बघा सावरगावजवळ. पुढे बघा लॉजिंग दिसतं बघा मानस हॉटेलचं. आपली सायकल वगैरे लॉक केलेली आहे. तर मित्रांनो आपण आलो बघा कामाकडे बघा फोन बघत होते बघा. पुढं मामा बसलेले जेवायला बस लागली बघा. तर मित्रांनो आपलं झाडबिड मारून झालं. आता आपण बेसिंग देऊ होतो हातपाय. मित्रांनो हात बिकून जेवण वगैरे करून आपण टेबल फडका मारला होता. आपलं काम झालं होतं. मित्रांनो बाईने आपल्याला 3ऱ्या फ्लोअरला पाठवलं बघा. इकडे रस्त्याचं काम केलं बघा. तर मित्रांनो आपण चालू 3ऱ्या फ्लोअरला. बाईने पाठवलंय बघा. हे सामान त्यांना द्यायचं बघा. हे सामान मग इकडं कूलर फिट करायचं काम चालू आहे बघा इथं. मित्र मग इकडं अंकाईचं डोंगर दिसतं का बिल्डिंगवरून. हे बघा इथं खाली स्टाफ रूम बघा. तर मित्र मग अशा प्रकारे बघा इकडं कूलर फिट केलेलं आहे रूममध्ये बघा. इथं बघा बेड वगैरे. तर मित्रांनो बघा इथं गॅलरी बनवलेली आहे बघा. हे बघा किती छान गॅलरी बघा. इथं खाली काम चालू आहे. इकडं पण काम चालू आहे बघा. मित्र मग अशा प्रकारे रस्ता बनवला बघा इथं लॉजिंग. तर मित्रांनो बघा आपण इकडं पिस्टन ट्राली धुतो बघा. पिस्टनने खूप प्रेशर डायरेक्ट मागं लोटतं बघा. मित्रांनो हॉटेलला पाव आले होते बघा. आपण घेतले बघा पाव. कस्टमर येले होते बघा इथं. पाववाल्याची गाडी पण गेली. तर मग आपण इकडे पिस्टनने सायकल धुतली बघा. किती छान निघाले बघा सायकल. इकडं बघा डंपर इकडं मुरुम टाकायचं काम चालू आहे. इकडं पूर्ण शेड होणार आहे लॉजिंगच्या एक साईडला. तर आपण चाललो आता सायकल तिकडे लॉक करायला. मित्रांनो आपण इकडे पाणी बॉक्स घ्यायला आलो होतो बघा छोटे. आणि एक घेऊन गेला बघा मी हा मोठा. तिकडं नाश्त्याचे तिकडं पाहिजे होते. मनीष भाईने आपल्याला दिलं होतं का ॲपल. श्रीप्रसादने बघा एवढे बॉक्स गोळा केले बघा. खूप जड आहे. हे बघा AC कूलरचे ते बॉक्स आहे बघा मधले फॅनचे. बघा इकडं दुकानामध्ये गॅस टॅकी घ्यायला बघा इथं. हे बघा मोटरसायकल लाला गॅस टॅकी घेतोय बघा. गॅस टॅकी न्यायची चहाचे दुकान आपल्या मानस हॉटेलचे तिथं. लालन मी आलंच बघा इकडे गॅस टॅक घ्यायला. गाडीच बंद पडली होती बघा. ही गाडीच बंद पडली. स्प्लेंडर आहे बघा. चल लाला. मित्रांनो लालन मी गॅस टॅक घ्यायला आलो बघा. आमच्या गाडीचं तेलच संपलं होते बघा. इकडे गॅस टॅकी घ्यायला आलो तर आम्ही. तेलच संपलं बघा इकडे लाला. आम्ही इकडे सावरगावचं जवळ होते बघा. इकडे गॅस टॅक आहे. इकडेच आम्ही गॅस टॅक घ्यायलेलो होतो. काहीच तेल राहिलं नव्हतं बघा. काहीच तेल नव्हतं. दिखायला आला हे बघा. थोडं काहीतरी रेस मी तेल तो हे रे घर राहिला. दे रेस रेस दे दे रेस. लाल्याची चप्पल तिथली बघा इकडे. आले मी चाललं बघा आता पायी गॅस टॅकी आणायला इथं बघा. तर बघा मित्रांनो आपण आले बघा इकडे गॅस टॅकी घ्यायला. हे बघा इथं बघा. तर हे बघा मित्रांनो तेल आणलंय बघा आता. हे बघा एक जणांनी तेल आणून दिलंय बघा आम्हाला. लाल तेल ॲक्चुअली डाल लाल बघा तेल टाकताय. तर मित्रांनो तेल टाकून मग गाडी चालू बस नव्हती झाली बघा गाडी चालू. तर मित्र मग आपण आता नाश्त्याची हॉटेल बंद केली बघा. तर आपण बंद करून टाकली नाश्त्याची हॉटेल. आता मोठ्या हॉटेलकडे कामावर. आणि हॉटेलला बघा थोडीशीच गर्दी होती बघा. मामान ते कस्टमर जेवत होते. तर मित्रांनो आपण आता चहाच्या हॉटेलला आलोय बघा इथं. हे बघा आता गिऱ्हाईक पण नव्हते. संकेत बघा इकडं मोबाईल पाहतोय. मित्रांनो आपण आता झोपतोय बघा. वेळ संकेत झोपलेला आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.